नमस्कार सर्वांचे आपले या क्लासमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण या क्लासमध्ये कंबाईन ग्रुप बी 2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या पेपरमधील मॅथ्स आणि रिझनिंगच्या क्वेश्चनचे सोल्युशन बघणार आहोत। यामधील आपण आता फर्स्ट क्वेश्चन पासून सुरुवात करूया। बघा, क्वेश्चन नंबर सेट ए मधील क्वेश्चन नंबर 81 हा गणितातील पहिला क्वेश्चन होता। पहिला क्वेश्चन सर्वांनी रीड करा। बघा, यामध्ये काय दिलं आहे, स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वे गाडी सुटते। बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व नवीन 25 चढतात। सी स्थानकावर रेल्वे गाडीतील उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन प्रवासी चढतात। आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे, तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले? बघा या क्वेश्चनचं सोल्युशन। इथे किती स्थानक दिले? ए, बी आणि सी। स्थानक ए, ए, बी आणि सी। ए वर काही प्रवाशांसह गाडी सुटते, म्हणजे ए वरती आपले प्रवासी माहीत नाही। तर बघा, ए वर आपण सपोज 10x प्रवासी धरू। त्यानंतर काय होते, बी स्थानकावर 50% प्रवासी उतरते। 10x च्या 50% किती? 10 × 1/2 किती येईल आन्सर? 5x। त्यानंतर 25 नवीन प्रवासी चढतात। कुठे? बी स्थानकावर 25 नवीन प्रवासी चढतात। त्यानंतर सी स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांपैकी, आता उपस्थित किती प्रवासी आहे? 5x + 25, 40% प्रवासी उतरतात। 40% प्रवासी उतरतात म्हणजे शिल्लक किती राहतात? 60%। बघा, आता 5x + 25 यांचे 60%। बे 3 6 आणि बे 5 10, 3/5। तर काय येईल आन्सर? 3x + 15। आता किती शिल्लक आहे? 60% म्हणजे किती आलं? 3x + 15। नंतर काय झालं? 40 प्रवासी नवीन चढले +40। ही झाली आता सी स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांची संख्या, 3x + 55। त्यानंतर काय झालं, आता रेल्वे गाडीतील उपस्थित प्रवाशांची संख्या ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी झाली। ही जी संख्या आहे ती ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी झाली। ए वर किती होते? 10x। 10x चे 40% म्हणजे गुणिले 40/100। ही कशाच्या बरोबर झाली? सी वर उपस्थित प्रवाशांच्या। किती आहे सी वर उपस्थित प्रवासी? 3x + 55। आपल्याला बी वर उतरलेल्या प्रवाशांची संख्या काढायची आहे। बी वर किती प्रवासी उतरले? 5x। तर बघा इथे 2 0 1 0 2 0 किती राहिले इथे? 4x बरोबर 3x + 55। 3x तिकडे मायनस गेल्यानंतर 4x - 3x। तर x बरोबर किती येईल? x बरोबर 55। 4x - 3x, x बरोबर 55 आलं। तर आपल्याला स्थानक बी वर उतरलेल्या प्रवाशांची संख्या, ए वर असणाऱ्या 50% प्रवासी उतरतात। ए वर किती होते? 10x। 10x चे 50% किती? गुणिले 50/100। 2 किती येईल? 5x। 5x ची किंमत किती येईल मग? 5 × x ची व्हॅल्यू 55।
किती येईल मग आपले आन्सर? 5 5 25शी 5, हातचे गेले 2, 5 5 25 न 2 27, किती 275. बघा आपला ऑप्शन नंबर 3 275 हे क्वेश्चन नंबर 81चा आन्सर झाला. बी वर उतरलेल्या प्रवाशांच्या आन्सरची संख्या किती आहे? 5x. 5x बरोबर 5 इंटू एक्सची व्हॅल्यू 55 काढली होती आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 82. बघा या बळजित्राची या टाईपचा क्वेश्चन आहे. 3x मायनस 49 स्क्वेअर मायनस 0.51 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 3.49 मायनस 0.51. बघा यामध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए मायनस बी दिला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए मायनस बी. यामध्ये ए काय झाला आहे? 3.49 आणि बी 0.51. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो, ए प्लस बी इंटू ए मायनस बी डिवायडेड बाय ए मायनस बी. तर यामध्ये काय होईल? ए मायनस बी कॅन्सल. आपल्याला आन्सर काय उडेल? ए प्लस बी. आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला ए प्लस बी ए मायनस बी लिहिलो. त्याचप्रमाणे इथे पण 3.49च कसं आहे? 3.49 प्लस 0.51 इंटू 3.49 मायनस 0.51 डिवायडेड बाय किती आहे? 3.51 मायनस 0.51. 3.49 आहे. बघा 3.49 मायनस 0.51 इंटू हे दोन कॅन्सल झाले. आपल्यापाशी काय राहिलं मग? 3.49 प्लस 0.51 किती येईल यांची बेरीज? 4. 3.49 प्लस 0.51 इज इक्वल टू किती येईल? 4. बघा आपल्या क्वेश्चन नंबर 82चे आन्सर किती आला? ऑप्शन नंबर 1 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. यामध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला कसा आहे? ए प्लस बी ए मायनस बी. ए मायनस बी कॅन्सल होऊन जाते. डायरेक्ट ए प्लस बी हे आन्सर राहते. ए किती? 3.49 प्लस बी किती? 0.51. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 83. समीरने एकूण 360ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर ₹3 ची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? आपल्याला काय करायचं आहे? समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? आपल्याला माहित आहे का किती खरेदी केले? नाही. सुरुवातीला आपण x सफरचंद खरेदी केले असं सपोज करू. त्यानंतर काय झालं? सफरचंदानं ₹3ची किंमत कमी झाली. आधी किती होती माहित आहे का? नाही. तर आधीची किंमत काढायला एकूण रक्कम डिवायडेड बाय सफरचंदाची संख्या. सफरचंदाची संख्या किती अजून केली आपण? x. आपल्याला माहित नाही. तर ही काय झाली? सुरुवातीची किंमत. त्यानंतर काय झालं? ₹3ची सूट मिळाली. ₹3ची सूट कशावर मिळाली? आता सुरुवातीच्या किमतीवर. सुरुवातीची किंमत किती आहे? 360 भागिले x. त्यावर ₹3ची सूट मिळाली. तर नवीन किंमत किती झाली? 360 मायनस हा x इकडे गेला 3x डिवायडेड बाय x. तर ही झाली नवीन सफरचंदाची किंमत.
तर मुळात समीरने किती सफरचंद कमी खरेदी केले आपल्याला एक्स काढायचा आहे. 3 रुपये कमी झाल्याने काय झालं, तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर बघा आता 360 डिवायडेड बाय एक्स. आता आपल्याला काय करायचं आहे, अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता नवीन किमतीनुसार. सुरुवातीला त्याला किती एक्स खरेदी केले, पण आता किंमत कमी झाल्यामुळे त्याला 25% अधिक सफरचंद मिळत आहे. तर टोटल एकूण पैसे किती, पैसे तेवढेच आहे, किती 360 रुपये. आता नवीन किंमत किती झाली, 360 मायनस 3x डिवायडेड बाय एक्स. यामुळे काय झालं, त्याला 25% सफरचंद एक्स्ट्रा मिळाले. आधी एक्स होते, आता किती मिळाले, 125 भागिले 100. यांना 25ने भाग देऊन देतो, 5 डिवायडेड बाय 4. बघा आता हा एक्स वर गेला, किती येते 360x डिवायडेड बाय 360 मायनस 3x इज इक्वल टू 5x बाय 4. आता काय होईल, हा इकडे जाईल मल्टिप्लिकेशनमध्ये, हा इकडे जाईल. बघा 4 इंटू 360x is equal to 5x into 360 minus 3x. पूर्ण मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येईल, एक्स हा एक्स असेल, 400. 4 गुणिले 6 6 24 4, हातचे गेले 2, 4 तिरी 12 आणि 2 14, किती आलं 1440. 1440 एक्स बरोबर 5x इंटू, आता हे 5x आपण इकडे डिवाइडला पाठवून देऊ. फाईव्ह एक्स इकडे इथे डिवाइडमध्ये गेले 5x बरोबर काय आहे 360 मायनस 3x. यानंतर काय झालं, एक्स एक्स कॅन्सल, 5ने याला डिवाइड केलं तर किती येईल, बघा आपण इथे लिहू आता 5 डिवायडेड बाय 1440 ला 5 दुनी 10, राहिले किती 4, 5 8 40, राहिले किती 4, आणखी किती येईल 5 8 40 इक्वल टू काय आहे 360 मायनस 3x. आता 3x हे इकडे चालले जाते उजवीकडे, डावीकडे. 3x इज इक्वल टू 360 मायनस 288. 3x इज इक्वल टू 360 मायनस 288 किती येईल 72. तर x बरोबर किती 72 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 24. आपला आन्सर काय येईल 24. किती आला आपला आन्सर 24. तर सुरुवातीला त्याने किती सफरचंद खरेदी केले 24. आपल्याला एक्स काढायचं होतं सुरुवातीला 24. तर बघा 360 डिवायडेड बाय 24 किती येईल आन्सर 15. सुरुवातीला सफरचंदाची किंमत किती होती 15. त्यानंतर काय झालं 3 रुपयानं कमी झाली. 3 रुपयानं कमी झाली तर किती येईल 12 रुपये. त्यामुळे त्याला 25% एक्स्ट्रा सफरचंद मिळाली. बघू आपण मिळते का. आधी 15 होती 360 डिवायडेड बाय 15
किती येईल आन्सर 24. त्यानंतर काय झालं 3% किंमत कमी झाली 360. त्यामुळे कमी झाल्यामुळे किती 3 रुपयानं कमी झाली तर 15चे किती झाले 12 बरोबर किती आले 30. 24 पेक्षा किती सफरचंद जास्त मिळाले 6. ते 24चे 6 किती टक्के आहे 25%. म्हणजे आपला आन्सर किती आहे 24. हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 84. बघा यामध्ये काय दिलं आहे 150 व 150 यामधील किती संख्यांना 11ने भाग जातो. 11ची कसोटी काय आहे एका संख्येच्या बेरजेतील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. तर सर्वात आधी लहान संख्या काढू. 150 नंतरची पहिली संख्या किती आहे 11ने भाग जाणारी 154. आणि सर्वात शेवटची संख्या किती आहे 400 किती येईल 95. 495ला सुद्धा 11ने भाग जातो. एकशे 54 ही लहान झाली आणि 495 ही मोठी संख्या झाली. बघा आपली 11ची कसोटी बघून घ्या. 1 आणि 4 5 5 वजा 5 0 म्हणजे 11ने भाग जातो. 4 आणि 5 9 9 वजा 9 म्हणजे 0 कितीने 11ने भाग जातो. तर आता आपल्याला किती संख्या काढायच्या आहे किती संख्यांना 11ने भाग जाते 150 तील 500 मधील. बघा आपल्या पाशी अंकगणित श्रेणीमधील फॉर्म्युला TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. TN म्हणजे शेवटचे पद किती आहे 495 आणि A म्हणजे काय आहे पहिले पद 154. N आपल्याला काढायचा आहे. D किती आहे डिफरन्स कितीचा राहते 11ने भाग जात आहे म्हणजे 11चा. तर बघा शेवटचे पद किती आहे 495 इज इक्वल टू A किती आहे 154 प्लस N मायनस 1 इंटू D. D किती आहे 11. बघा 495 वजा 154 बरोबर किती N मायनस 1 इंटू D किती आहे 11. 495 वजा 154 किती येईल 5तून 4 गेले 1 राहिला. हातचा गेला काहीच नाही. 5तून 4 गेले 1 राहिला. 9तून 5 गेले 4 राहिले आणि 4तून 1 गेले 3 राहिले. 341 बरोबर N मायनस 1 इंटू D. इंटू D किती आहे 11. हे 11 काय झाली डिवायडेडमध्ये जाईल. आता बघा काय होते 341 डिवायडेड बाय 11 इज इक्वल टू किती आहे आता N मायनस 1 राहिला. 11ने भाग द्या 11 × 33 3 बाकी किती राहिला 1 11 1 11. 31 इज इक्वल टू N मायनस 1. तर N इज इक्वल टू किती येईल N इज इक्वल टू 1 किती आहे इकडे प्लस मध्ये जाईल 31 प्लस 1. तर N इज इक्वल टू किती आला 32. बघा 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती आल्या 32. 150 ते 150 मध्ये 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती आल्या 32. पहिली संख्या शेवटची संख्या. त्यानंतर आपला अंकगणितीय श्रेणीमधील फॉर्म्युला यावरून आपण N ची व्हॅल्यू काढली. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 85. बघा या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे जर कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल तर त्या कुटुंबाचे घरभाडे किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला आहे हे खालील वर्तुळाचे अवलोकन करून आपल्याला काढायचे आहे. कशावर घरभाडे किराणा माल व प्रवासावर. तर बघा आपल्याला घरभाडे किराणा आणि प्रवासावर खर्च काढायचा आहे. किती झाला खर्च 110 घरभाडे
प्लस प्रवास प्लस काय किराणा माल किती 90 आणि प्रवासावर किती आहे 70. तर यांची बेरीज किती येईल 270. टोटल किती 270 खर्च केला आहे त्याने. कितीपैकी टोटल किती आहे 270 आणि हे 90, बचत 40% आणि बीज 50, टोटल 360. तर बघा 360 पैकी 270 त्यांनी खर्च केले. टोटल किती रुपये होते आपले 40,000 गुणिला 40,000. काय येईल मग 0 0 गेट कॅन्सल. 9 तिरी 27 आणि 9 चो 36. इथे किती आलं 304 इंटू 40,000. 4 ने भाग दिला तर किती 4 1 4. इथे 10,000. 3 इंटू 10,000 किती येईल 3 गुणिला 10,000 बरोबर 30,000. तर आपला किती खर्च येईल घरभाडे किराणा माल व प्रवासावर किती खर्च झाला टोटल 3,000 रुपये. टोटल आपला 270 किती पैकी 360 पैकी 270 360 गुणिला 40,000. यावरून आपले आन्सर किती आलं 30,000. क्वेश्चन नंबर 86. बघा यामध्ये काय दिले आहे अने बला एक वस्तू 40% नफ्याने विकली. बने तीच वस्तू अला परत 10% नफ्याने विकली. तर या व्यवहारामध्ये काय झाले बघा कोण कोण आहे इथे अ आणि ब. अने एक वस्तू 10% नफ्याने विकली. सुरुवातीला अने आपण 100 रुपयानं घेतली समजू 10% नफ्याने विकली. अचे 110% किती होईल 110 रुपयाले ब ला विकली. त्यानंतर ब ने काय केलं परत अला ती वस्तू विकली. परत अला 10% तोट्याने विकली. ब ने 10% तोट्याने म्हणजे 10% तोटा म्हणजे गुणिला 90 भागिला 100 किती 0 0 गेट कॅन्सल. 11 9 99. अला कितीला विकली 99 ला. तर या व्यवहारामध्ये काय झाले अपाशी आधी किती होते 100 रुपयाला घेतली होती त्यानं कितीला विकली 110 ला. तर अला किती फायदा झाला आधी 10. त्यानंतर पुन्हा त्याने काय केली 110 रुपये आले अपाशी विकल्यानंतर. त्यानंतर अने पुन्हा बी पासून खरेदी केली किती रुपयात 99 रुपयात. 110 वजा 99 किती येईल आन्सर 11. 11 रुपये हे कुणाला जास्त मिळाले अला किती रुपयावर 100 रुपयावर. आपल्याला तेच काढायचं आहे टक्केमध्ये दिला आहे म्हणून अला 11 रुपये जास्त मिळाले कितीवर 100 वर. टक्के गुणिला 100 100 100 गेट कॅन्सल. अला किती रुपये किती टक्के रक्कम जास्त मिळाली मग 11%. तर अला 11% नफा झाला समजलं. या व्यवहारामध्ये अने 100 ची वस्तू घेतली 110 ला विकली. त्यानंतर पुन्हा 99 ला खरेदी केली. तर 110 वजा 99 11 रुपये फायदा झाला कितीवर 100 वर. तर तो किती टक्के आहे 100च्या 11%. 11 डिवायडेड बाय 100 इंटू टक्केसाठी 100 बरोबर 11%. आला आपला आन्सर क्वेश्चन 86. क्वेश्चन नंबर 87. बघा यामध्ये काय दिलं आहे 18 मीटर लांब 18 मीटर लांब 12 मीटर रुंद जागा व्यापण्यासाठी 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील. जागा कशी आहे आयताकृती 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद आणि फरशा किती आहे चौरसाकृती 30 सेंटीमीटर. हे मीटरमध्ये दिलं आहे हे सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर किती 100 सेंटीमीटर. तर 18 मीटरला आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 18 मीटर इज इक्वल टू 18 इंटू 100 हे किती झालं 1800 सेंटीमीटर. त्याच प्रकारे आपल्याला 12 मीटरला सुद्धा 12 मीटर इज इक्वल टू 12 गुणिला
100, हे किती झाला 1200 मीटर, 1200 सेंटीमीटर. आपण आधी मीटरमधून सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं. आपल्याला काय आहे, मोठ्या क्षेत्रफळामध्ये 30 सेमी बाजू असलेल्या लहान चौरसाकृती फरच्या बसवायच्या आहे. तर आयताचे क्षेत्रफळ काय आहे, लांबी गुणिला रुंदी. आयताची लांबी किती झाली आता 1800 सेंटीमीटर, 1800 इंटू रुंदी किती आहे 1200 सेंटीमीटर. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे, लांबी बाजूचा वर्ग, त्याची बाजू किती देऊन आहे 30, म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे 30 गुणिला 30. यांचं सोल्युशन बघा, 1 0 1 0 2 0 2 0, गेट कॅन्सल. इथे किती आलं 3 3 9, 1800 गुणिला 12 डिवायडेड बाय 9 किती येईल, 9 दुनी 18. इथं किती राहिलं 200, 200 गुणिला 12 बरोबर किती 12 दुनी 24, हे 2 0. किती फरशा लागतील आपल्याला, टोटल 2400. समजलं सर्वांना. मीटरमध्ये होतं, आधी सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं, त्यानंतर त्या जागेचे क्षेत्रफळ काढले, त्यानंतर फरशीचे क्षेत्रफळ काढले, त्यांना डिवाईड केलं. टोटल एकूण फरशा किती आल्या आपल्या 2400. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, क्वेश्चन नंबर 88. वेगवेगळ्या अंतरमधील हा क्वेश्चन आहे. ताशी 80 किमी वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक गाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती. तर प्लॅटफॉर्म ओलांडताना ती रेल्वे काय करते, एक तर प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडते आणि स्वतःची लांबी ओलांडते. स्वतःची लांबी किती दिली आहे रेल्वेची 700 मीटर. आपल्याला काढायची काय आहे, प्लॅटफॉर्मची लांबी. तर बघा, प्लॅटफॉर्मची लांबी आपल्याला माहीत नाही पी, आणि रेल्वेची लांबी किती दिली आहे 700. प्लॅटफॉर्मची लांबी प्लस रेल्वेची लांबी इज इक्वल टू टोटल अंतर किती कव्हर केलं, किती सेकंदात कव्हर केलं त्यांनी 72 सेकंदात. स्पीड किती आहे 18 गुणिला 80, स्पीड 80 आहे आणि वेळ किती आहे 72. अंतर बरोबर काय, वेग गुणिला वेळ. आपल्याला टोटल अंतर किती आहे, प्लॅटफॉर्मची लांबी प्लस रेल्वेची लांबी बरोबर किती येईल मग 80. वेग इथं किती दिला, किलोमीटर पर सेकंद. आपल्याला टाईम कसा दिला आहे सेकंदमध्ये, इथं वेग कसा दिला किमीमध्ये. तर वेगला किमीमधून मीटर पर सेकंदमध्ये करायसाठी किती मल्टिप्लिकेशन करायचं 5/80. आपल्याला वेळ किती आहे 72 सेकंद. बघा यांचं कॅल्क्युलेशन. पी प्लस 700 इज इक्वल टू किती जाईन इथे भाग 18 18 72, 80 इंटू 5 इंटू 4 किती येईल यांचा गुणाकार 5 20, 20 गुणिला 80 किती येईल 1600. प्लॅटफॉर्मची लांबी प्लस रेल्वेची लांबी इज इक्वल टू 1600. आपल्याला कशाची लांबी काढायची आहे प्लॅटफॉर्मची. पी इज इक्वल टू किती येईल मग 1600 वजा 700. प्लॅटफॉर्मची लांबी किती आली मग 900 मीटर. कुठे आहे ऑप्शन नंबर 900 मीटर ही काय झाली प्लॅटफॉर्मची लांबी झाली. क्वेश्चन नंबर 89 आता बघा. यामध्ये काय आहे, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले. तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. भूषण किती दिवसात काम पूर्ण करतो 80 दिवसात. आपल्याला टोटल काम माहीत आहे का नाही. भूषण 80 दिवसात करतो तर आपण टोटल काम 80च पकडू. टोटल काम 80. भूषण किती दिवसात पूर्ण करतो 80 दिवसात. तर भूषण एका दिवशी किती काम करतो 80 डिवायडेड बाय 80 1.
त्यानंतर काय केलं, भूषणने 10 दिवस काम केले. 10 दिवसात किती काम करेल तो, एका दिवशी 1 करते तर 10 दिवसात 10. टोटल काम किती पकडलं होतं आपण, 80. त्यामुळे त्यानं 10 दिवस काम केले, तर राहिलं किती काम, 70. 70 काम काय केलं, राहिलेलं उर्वरित काम किती आहे, 70. ते कोण, नीरजने 35 दिवसात पूर्ण केलं. 70 काम नीरजने किती दिवसात पूर्ण केला, 35 दिवसात. तर तो एका दिवशी किती काम करू शकतो, 70 डिवायडेड बाय 35 किती येईल आन्सर, 2. तर नीरज एका दिवशी 2 काम करतो. तर आपल्याला काय विचारलं आहे, नीरज एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल, तेच म्हणजे सुरुवातीचे काम. किती आहे सुरुवातीचे काम, 80 काम नीरज किती दिवसात, आपल्याला माहित आहे का नाही, किती दिवसात पूर्ण करेल. एका दिवशी किती काम करतो नीरज, आता इथून काढला आपण 2, तर 80 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती येईल, 40 म्हणजेच 40. तर आपला आन्सर किती येईल, 40. नीरज एकटा पूर्ण काम किती दिवसात करतो, 40 दिवसात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 90. वयवारीमधील हा क्वेश्चन आहे. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष आहे. आज रेखा, नेहा व नीरजचे सरासरी वय 33 वर्ष आहे. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय आपल्याला काढायचे आहे. 5 वर्षापूर्वी ते लिहा -5. किती, रेखा आणि नेहाची, रेखा प्लस नेहा, आणि सरासरी कशी आहे, किती आहे, 34. सरासरी म्हणजे दोघांची बेरीज डिवायडेड बाय 2. तर रेखा प्लस नेहाची बेरीज किती येईल, 5 वर्षापूर्वीची 34 गुणेला हे 2 इकडे जाते, 34 दुनी 68. इथे काय आहे, आज रेखा, नेहा आणि नीरजचे सरासरी वय 99 वर्ष. हे रेखा आणि नेहाचे किती, 5 वर्षापूर्वीचे वयाची बेरीज किती आहे, 68. तर आज किती राहील, दोघी 5-5 वर्षानं वाढेल. 68 प्लस एकीचे 5 अधिक दुसरीचे 5, टोटल किती, 10. तर रेखा प्लस नेहा आज किती वर्षाची आहे, 78. आज रेखा, नेहा आणि नीरजचे सरासरी वय, रेखा प्लस नेहा प्लस नीरज, याला स्मॉल एल पकडून घ्या, डिवायडेड बाय 3 यांची सरासरी बरोबर किती आहे, 33. रेखा प्लस नीरज प्लस नेहा इज इक्वल टू 33 × 3. यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे, 99. आपल्याला काय विचारले आहे, नीरजचे 10 वर्षानंतरचे वय. आधी आपण नीरजचे आजचे वय काढून टाकू. रेखा प्लस नेहा प्लस नीरज किती आहे, 99. आणि आज रेखा प्लस नेहाची बेरीज किती आहे, 78. तर नीरजचे काळासाठी 99 वजा 78. इथे तिघांची आहे, या दोघींची किती आहे, आपल्याला 78 माहीत आहे. हे 78 99 मधून गेले तर राहिले किती, 21. हे कोणाचे वय झाले, नीरजचे. कधीचे झाले, आजचे. आपल्याला किती, 10 वर्षानंतरचे. 10 वर्षानंतरचे किती मग, 21 + 10 इज इक्वल टू किती येईल, 31. तर नीरजचे 10 वर्षानंतरचे वय किती, 31. समजलं सर्वांना. रेखा आणि नेहाची सरासरी 34 दिली होती. सरासरी बरोबर रेखाचे वय प्लस नेहाचे वय डिवायडेड बाय 2. रेखा प्लस नेहा किती आली, 68. हे किती, 5 वर्षा आधीचं. आज काय झालं, मग आज कसं येईल त्यांचं, रेखा पण 5 वर्षानं वाढेल आणि नेहा पण. मग 68 + 10 इज इक्वल टू किती, 78. 78 हे रेखा प्लस नेहाचा आजचं वय. इथे आजच्या वयाची सरासरी रेखा, नीरज आणि नेहाची दिली होती 33. तर त्यांच्या तिघाची बेरीज किती येईल, 99. तर आपल्याला नीरजचे वय काढायचे होते. इथे नीरज आहे आणि इथे फक्त रेखा प्लस नेहा आहे आणि इथे तिघही आहे. तिघामधून दोघांचे वय नस केले तर किती आलं, 21. 21 हे कोणाचं वय आलं, नीरजचं. कधीचं आलं, आजचं. आपल्याला किती काढायचं आहे, 10 वर्षानंतर. त्यामुळे आपण इथं 10 प्लस केले इज इक्वल टू किती आलं, 31. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, क्वेश्चन नंबर 91. 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवितात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवेल. काढ काम वेग. इथं काय आहे, काम वेगवेगळं आहे.
तर बघा आपला कामकाज वेगचा फॉर्म्युला, मजूर इंटू दिवस डी डिवायडेड बाय टोटल काम किती K1 इज इक्वल टू मजूर इंटू दिवस डिवायडेड बाय K2. बघा किती 6 मजूर, किती दिवस 4 दिवस, किती विटा बनवतात 9600. आपल्याला काय विचारलं आहे, 18 मजूर 2 दिवसात, किती मजूर 18 मजूर 2 दिवसात किती विटा तयार करतील. किती विटा आपल्याला माहित आहे का, नाही, हे आहे x. तर बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × 24 24 इंटू एक्स बरोबर 24x बरोबर 18 दुनी 36 इंटू 9600. तर एक्स बरोबर किती येईल 36 इंटू 9600 डिवायडेड बाय 24. 24 4 जा 96, इथे किती आलं 400. तर एक्स बरोबर 18 इंटू 36 किती येईल इथं एक्स बरोबर 36 इंटू किती आलं 2496 म्हणजे किती 400. एक्स बरोबर किती येईल 36 गुणिला 400 36 0 0 36 0 0 36 चो किती 36 2 72 36 चो 144 किती येईल मग आपले आन्सर 144 विटा 18 मजूर 2 दिवसात बनवतील. किती 14400 विटा, किती 14400. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. यामध्ये पण बघा 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारे एक ट्रेन 9 सेकंदात एका टेलिग्राम पोल ओलांडते, तर रेल्वेची लांबी शोधा. बघा हा एक पोल आहे, रेल्वे ओलांडते, तर ही रेल्वे आहे, रेल्वेचं इंजिन किती सेकंदात ओलांडते 9 सेकंदात. तर हा पोल ओलांडायला काय करायला लागेल, रेल्वेला स्वतःची लांबी ओलांडायला लागेल. आपल्याला काय काढायची आहे, रेल्वेचीच लांबी काढायची आहे. तर रेल्वेची लांबी बरोबर वेग गुणिला वेळ. वेग किती आहे 18 किलोमीटर प्रति आवर आणि वेळ किती आहे 9 सेकंद. वेग कसा आहे किलोमीटर प्रति तासमध्ये दिला आहे, त्याला आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायसाठी 5 इंटू डिवायडेड बाय 5 इंटू मल्टिप्लिकेशन बाय 5/18 त्यानंतर गुणिला वेळ. वेळ किती आहे 9 सेकंद. बघा रेल्वेची लांबी बरोबर 18 3 54 किती येईल 3 गुणिला 5 गुणिला 9 किती मग 15 9 100 3 5 15 15 9 135 ही काय झाली 135 मीटर. कशाची लांबी झाली रेल्वेची स्वतःची लांबी. किती आन्सर आपला ऑप्शन नंबर 3 135. आपल्याला वेग दिला होता, वेळ दिली होती, आपल्याला त्यावरून रेल्वेची लांबी 135 आली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. यामध्ये काय आहे, संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या ओळखा. 3 6 8 11 3 नंतर 6 नंतर 8 नंतर किती आहे बघून घ्या इथे. किती 3 नंतर 6 नंतर 11 नंतर 18 इथे काय येईल आपल्याला काढायचं आहे. बघा यामधील फरक कितीचा आहे 3चा, यामध्ये कितीचा आहे 5चा, यामध्ये कितीचा आहे 7चा. तर यामध्ये कितीचा यायला पाहिजे, मग फरक कितीने वाढत आहे 2ने, 3चा 7चा आणि इथे
9चा यायला पाहिजे. तर 18 + 9 किती येईल? 27. तर या सिरीजचा आन्सर किती येईल? 27. समजलं का सर्वांना? फरक आहे 3चा, 5चा, 7चा आणि नंतर कितीचा येईल मग? 9चा. फरक कितीने वाढत आहे? 2ने. +2 +2 +2 आला आपला आन्सर 27. 18 + 9 = 27. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. दिशाज्ञान व अंतरचा प्रश्न आहे. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किमी चालत गेला आणि तेथून 4 किमी उत्तरेकडील बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किमी अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. तर तो आणि त्याच्या घरामधील अंतर किती? बघा, दिशाज्ञानचा हा प्रश्न आहे. वरची दिशा कोणती राहते? नेहमी उत्तर. खाली दक्षिण. आपल्या उजव्या हातावर कोणती दिशा? पूर्व. आणि इकडे कोणती राहील? पश्चिम. काय म्हणताय? अमर त्याच्या घरापासून. हे अमरचे घर. इथे बघा, हे अमरचे घर. अमर त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला? पश्चिमेकडे 4 किमी चालत गेला. इथून पश्चिम दिशा कोणती मग त्याच्या घरापासून? इकडे. किती किमी चालत गेला? 4. त्यानंतर काय झालं? तेथून तो उत्तरेकडे बँकेत 2 किमी चालत गेला. इथून उत्तरेकडे. उत्तर दिशा कोणती? आता इथून वर. किती किमी चालत गेला? 2 किमी. इथे आला बँकेत. तो झाली बँक. त्यानंतर काय झालं? तिथून तो पूर्वेकडील 4 किमी अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. इथून पूर्वेकडे 4 किमी अंतरावर. कुठे आला? भरतच्या घरी. तर आपल्याला काय विचार? तर तो आणि त्याच्या घरामधील अंतर किती? तो आणि त्याच्या घरामधील अंतर आपल्याला काढायचं आहे. हे त्याचे घर आणि तो इथे आहे भरतच्या घरापाशी. तर हे वाला अंतर काढायचं आहे. हे किती आहे? 4. हे 4, हे 4. इथं काय तयार झाला? आयत. आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असते. ही 2 आहे. तर इथं पण किती होईल? 2. तर अमर आणि त्याच्या घरामधील अंतर किती आहे? 2 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. बघा आता, हा विधाने आणि निष्कर्ष मधील क्वेश्चन आहे. सर्व मोगरा शेवंती आहे, सर्व शेवंती फुले आहेत. हे 2 विधाने आहे आणि इथं निष्कर्ष किती देऊन आहे? 2. सर्व फुले मोगरा आहेत आणि सर्व फुले शेवंती आहे. तर बघा, याला आपण वेन आकृतीच्या सहाय्याने सॉल्व करू. काय देऊन आहे? सर्व मोगरा शेवंती आहे. इथे बघा, सर्व मोगरा शेवंती आहे. हा मोगरा झाला, हे शेवंती झाली. सर्व मोगरा शेवंती आहे आणि सर्व शेवंती काय आहे? फुले आहेत. काही जमत नाही आपलं, आपण स्वतःच्या हाताने. बघा काय दिलाय? सर्व मोगरा शेवंती आहे. हा झाला मोगरा. सर्व मोगरा काय आहे? शेवंती. ही झाली शेवंती. त्यानंतर काय आहे? सर्व शेवंती फुले आहे. सर्व शेवंती काय आहे? फुले आहे. सर्व शेवंती फुले. बघा
हा मोगरा, सर्व मोगरा शेवंती आहे, शेवंती. आणि सर्व शेवंती काय आहे? फुले. म्हणजे सर्वात शेवटचा वर्तुळ काय झाला? फुले. मोगरा, शेवंती आणि फुले. तर आपल्याला काय विचारलं आहे? निष्कर्ष बघा आता. सर्व फुले मोगरा आहेत का? सर्व फुले मोगरा आहेत का? नाही. फुले काय आहे? मोठी आहे आणि मोगरा लहान. सर्व फुले मोगरा आहेत का? नाही. विधान एक काय झालं? चुकीचं झाला. निष्कर्ष. दुसरा निष्कर्ष काय दिलाय? सर्व फुले शेवंती आहेत. ही काय आहे? फुले. सर्व फुले शेवंती आहेत का? नाही. जर काही असतं तर बरोबर असतं. ही फुले, ही शेवंती आहे आणि ही फुले आहे. शेवंती फुलांपेक्षा लहान आहे. तर दोन्ही निष्कर्ष आपले कसे आले? चुकीचे आले. तर निष्कर्ष अ आणि ब कसा आहे? चुकीचा आहे. हा मोगरा, ही शेवंती आणि ही फुले. तर सर्व फुले मोगरा आहेत का? नाही. सर्व फुले शेवंती आहेत का? नाही. म्हणजे दोन्ही निष्कर्ष कशी आहे? चुकीचे आहे. ऑप्शन नंबर 4 आपला आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 96. शेजारील आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजा. दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहे? बघा, एक भाग, दुसरा भाग, तिसरा भाग आणि चौथा भाग. ह्या आकृतीचे 4 भाग आहे. सुरुवातीला आपण सिंगल त्रिकोण मोजून घेऊ. किती आहे? 1 2 3 4 5 आणि 6. या आकृतीत किती आहे? 6. तर टोटल किती आकृती आहे आपल्यापाशी? 4. तर 6 × 4 इज इक्वल टू किती त्रिकोण झाले? 24. त्यानंतर बघा, आता आपण कॉम्बिनेशनमध्ये त्रिकोण मोजू. इथे किती आहे? हा 2 मिळून, तर हे 2 त्रिकोण मिळून एक त्रिकोण तयार झाला. समजलं? 6 5 आणि 6 नंबरचा, 2 आणि 3 नंबरचा मिळून एक त्रिकोण तयार झाला. हे किती झाले? 2. इथे 2 आहे, तर इथे पण 2 राहिले, इथे पण 2 राहिले. इथे किती मग? 2 × 4 इज इक्वल टू किती झाले? 8. तर यानंतर बघा, सिंगल आणि डबलचे झाले. आता बघा, यात इथे बघा असे त्रिकोण तयार होते. हा एक आणि याच्या इकडचा हा दुसरा. त्याच प्रकारे ही लाईन आहे ना, च्या इकडचा एक आणि ह्या लाईनच्या इकडचा एक. पुन्हा बघा, ही लाईन दिसत आहे तुम्हाला? ही या लाईनच्या इकडे एक त्रिकोण तयार झाला आणि ह्या लाईनच्या इकडे किती? 2. या लाईनने किती त्रिकोण तयार केले? 2. त्याच प्रकारे बघा, ही लाईन बघा, हा एक त्रिकोण तयार करते आणि हा एक त्रिकोण तयार करते. 2 आणि 2 किती त्रिकोण झाले? 4. एका याच्यात 4, तर 4 याच्यात किती मग? 16. 4 × 4 इज इक्वल टू किती? 16. आता कॉम्बिनेशन मध्ये त्रिकोण तयार होत आहे. बघा, या पॉइंट पासून एक त्रिकोण नाही. आधी कॉम्बिनेशनचे छोटेवाले त्रिकोण बघून घेऊ आपण. बघा, या 2 पासून एक त्रिकोण, या 2 पासून एक आणि या 2 त्रिकोण पासून एक त्रिकोण. हे किती झाले? 3. तसेच या प्रकारे खाली पण 3. टोटल किती त्रिकोण झाले आता? 6. नंतर बघा, आता इतके झाले. आणखी बघा आता कशा प्रकारे त्रिकोण तयार होते. या पॉइंट पासून एक त्रिकोण, या पॉइंट पासून दुसरा आणि या पॉइंट पासून तिसरा. 3 त्रिकोण वरच्या पॉइंट पासून झाले. आता खालच्या पॉइंट पासून पण 3. एक, हा दुसरा आणि खालच्या पॉइंट पासून हा पहिला, हा पहिल्या पॉइंट पासून, हा दुसरा या पॉइंट पासून आणि हा तिसरा. हे वरचे 3
आणि खालचे 3, टोटल किती झाले 6. तर आकृतीत टोटल त्रिकोण आपल्याला विचारले आहे. किती येईल मग आन्सर? 6 6 12 6 18 8 26, 26 4 30, 30 0, हातचे गेले 3, 3 1 4, 4 2 6, टोटल किती 60 त्रिकोण. या सर्वांची ॲडिशन म्हणून टोटल किती आहे 60 त्रिकोण आहे या आकृती. समजलं सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 97. यामध्ये काय आहे, चिन्हाची अदलाबदल केली आहे. प्लस म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणा, भागा म्हणजे अधिक आणि गुणा म्हणजे भागा. तर बघा आधी आपण समीकरण लिहून घेऊ. इक्वेशन 15 - 3 + 10 × 5 / 5. आपल्याला किती येते ते काढायचं. तर मायनसला काय म्हणले आहे, गुणा. तर 15 × 3. प्लसला काय म्हटलं आहे, मायनस म्हणजे गुणा आणि प्लस म्हणजे काय आहे, वजा आहे. तर प्लसला आपण वजा करून टाकू. प्लस म्हणजे वजा, वजा किती 10. गुणाकाराला काय म्हटलं आहे, भागाकार. 10 / 5 आणि भागाकाराला काय म्हटलं आहे, भागाकाराला प्लस म्हटलं आहे. प्लस किती येईल 5 = क्वेश्चन मार्क. इथे बघा आता बॉडमॉसचा नियम. आधी काय होते, भागाकार. तर 15 × 3 वजा भागाकार 5 दुनी 10, इथे किती आलं 10 + 5 बरोबर क्वेश्चन मार्क. बॉडमॉस. नंतर काय होते, मल्टिप्लिकेशन. 15 × 3 = 45, 45 - 2 + 5 = क्वेश्चन मार्क. नंतर काय होते, बेरीज. 45 + 5 किती होती 50, 50 - 2 बरोबर क्वेश्चन मार्क. किती येईल मग आपला आन्सर 48. 50 - 2 48. किती आला आपला आन्सर 48. बघा चिन्हाची अदलाबदल केली, नंतर बॉडमॉसच्या रूलनं सॉल्व्ह केलं. तर किती आला आपला आन्सर 48. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. जर एका सांकेतिक भाषेत ब्रेक थ्रूला या प्रकारे लिहिला, आता हे काही वाचता येत नाही आपल्याला, तर त्याच सांकेतिक भाषेत डिस्ट्रीब्युशनला कशा प्रकारे लिहिलं जाईल. तर बघा यामध्ये काय केलं आहे, आधी स्वर. इथे सर्व स्वर एकत्रित एका जागी दिसत आहे, ते पण क्रमवार. E-A-O-U स्वर आहे, तर इथं 4 स्वर. तर त्या प्रकारेच आपण डिस्ट्रीब्युशनमध्ये बघू. डिस्ट्रीब्युशनमध्ये I-I-U-I-O या प्रकारे दिसत आहे का आपल्याला कुठेतरी, नाही दिसत आहे. तर मग इथे ते लॉजिक लागत नाही. तर दुसरं लॉजिक बघा आता. E-A, इथे काय आहे E-A, 3 नंबर आणि 4 नंबरची संख्या आधी लिहिली. तर डिस्ट्रीब्युशनमध्ये पण सुद्धा आपण 3 आणि 4 नंबरचे अक्षर आधी लिहू. काय येईल मग S आणि T. त्यानंतर त्यांनी काय केलं आहे, OU शेवटून तिसरा आणि चौथा लिहिला आहे. OU शेवटून तिसरा आणि चौथा. तर इथं शेवटून तिसरा आणि चौथा काय आहे, TI. आलं का मग आपला आन्सर TI. STTI एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आन्सर होईल. समजलं का सर्वांना? तिसरा आणि चौथा आधी लिहिला, नंतर शेवटून, बाकी या प्रकारेच आपण काढू शकतो पुढचं. पण आधी आपल्याला 4च ह्याच्यात आन्सर मिळाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. 4 ह्याच्यात नाही मिळाला, इथं पण STTI इथं चुकीचं आहे, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. STTI इथं SITI आहे. क्वेश्चन नंबर 99 बघा. हा नातेसंबंधावरील क्वेश्चन आहे. रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. बघा रोहन रामूचा मुलगा आहे. रामू
रामूचा मुलगा कोण आहे? रोहन. वर वडील तर खाली त्याचा मुलगा. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले. रामूचा बाप कोणतरी असं, आता इथे रामूचे बाबा, त्यांनी रोहनला शाळेतून घेतले, रामूचे मुलगा. आणि सचिन काकाच्या घरी गेले. तर ते कोणाच्या घरी गेले? सचिन काकाच्या. हा सचिन काका घरी गेले. तर सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. तर रामूची कोणतरी बायको असेल, ही एक्स समजू. तर ही रोहनची कोण झाली? आई. तर सचिनची पत्नी काय आहे? रोहनच्या आईची बहीण आहे. सचिनची पत्नी वाय समजू. ही काय आहे? सचिनची पत्नी म्हणलं तर क्रॉस. इथं पण पती पत्नी क्रॉस. ह्या दोघी काय आहे? बहिणी आहे. तर काय विचारलंय? सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? रोहनचा वडील कोण आहे? रामू. रामूला सचिनच्या पत्नी कोण आहे? रोहनच्या बायकोची बहीण. म्हणजे कोण लागते? मेवणी. इंग्लिशमध्ये काय? सिस्टर इन लॉ. समजलं? सचिनची पत्नी ही रोहनच्या आईची बहीण होती. तर रोहनच्या बाबाची कोण लागेल? ती मेहुणी. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 100. माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला विज्ञान विषयात कोण सर्वात जास्त गुण मिळवतो हे काढायचं आहे. 6 विद्यार्थी गणित आणि विज्ञान विषयाचे मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. पॉईंट नंबर 2. ए चे गणितातील गुण सी च्या अगदी वर आहे. इथे गणित बघा. आणि इकडे विज्ञान. ए चे गणितातील गुण सी च्या अगदी वर आहे. ए चे कोणाच्या अगदी वर? सी च्या. आणि विज्ञानातील गुण एफ च्या अगदी वर आहे. कोणाचे? ए चे. विज्ञानातील गुण एफ च्या अगदी वर. म्हणजे या दोघांच्या मध्यात कोणी पण येत नाही. बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे. बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे. यांना कुठे ठेवायचं आपल्याला माहित नाही. तर बी हा अगदी सी च्या वर आपण बाजूला लिहून घेऊ. परंतु डी पेक्षा कमी गुण मिळाले. कुणाला? बीला. डी पेक्षा कमी. ठीक आहे, लिहून टाकू. आता आपल्याला गणिताशी काही संबंध नाही, पण लिहून टाकू. बीला डी पेक्षा कमी गुण मिळाले आहे. डीच्या खाली बी आहे. एफने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळाले आहे. एफला कोणापेक्षा? डी आणि ई पेक्षा जास्त गुण. म्हणजे डी आणि ई एफच्या खाली येईल. परंतु डी प्रमाणे गणितात गुण मिळाले नाही, म्हणजे कमी मिळाले. कोणाला? एफला. गणिताचं जाऊ द्या. गणितात सी व डीच्या मध्ये कोणीही नाही. आणि विज्ञानात सी व एच्या मध्ये कोणीही नाही. विज्ञानात काय आहे? सी आणि एच्या मध्ये कोणीही नाही. तर सी कुठे येईल मग? इथे. तर बी सीच्या वर आहे, तर बी कुठे येईल? इथे. डी आणि ई एफच्या खालीच आहे. डी आणि ई एफच्या खाली आहे. आता ही ई आणि डी आणि ई खालीवर कुठेही राहू शकतो. ई वर राहू शकतो, डी खाली राहू शकतो, पण हे खालीच आहे. झाले का 6 जण? बी सी ए एफ डी ई किंवा ई डी. तर आपल्याला विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणी मिळवले आहे हे काढायचं आहे. विज्ञानात कोणी मिळवले मग सर्वात जास्त गुण? बीने. समजलं का सर्वांना? सुरुवातीपासून बघा. गणिताशी आपल्याला काही मतलब नाही. आपल्याला काय विचारलं आहे? विज्ञानात. एने गणितात एकूण सीच्या अगदी वर गुण मिळवले आहे, परंतु विज्ञानात एफच्या अगदी गुण मिळवले. कोणी? एने विज्ञानात एफच्या अगदी वर गुण मिळवले आहे. बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे. बी कोणाच्या वर आहे? सीच्या. हे आपण साईडला लिहून घेऊ, कारण की यांचं रिलेशन लावता येत नाही. परंतु गणितात डी पेक्षा कमी आहे. गणिताचं आपल्याला लेनदेनच नाही. एफने विज्ञानात डी व ई पेक्षा गुण जास्त मिळवले. कोणी? एफने. कोणापेक्षा? डी आणि ई. तर डी आणि ई एफच्या खाली. समजलं? परंतु डी प्रमाणे गणितात त्याची प्रगती नाही.
नंतर काय झालं, गणितात सी व डी यांच्यामध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात सी व ए. तर आता सी व ए यांच्यामध्ये कोणीही नाही. बी हा सीच्या वर आधी आहेच, आपण लिहिला आहे. इथंच दिला आहे. बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे, सीच्या अगदी वर बी आहे. ए आणि सी मध्ये कोणीच नाही, म्हणजे सी कुठे येईल इथे आणि बी कुठे येईल वर. तर विज्ञानात सर्वाधिक जास्त गुण कोणी मिळवले, मग सर्वात वर कोण आहे, बी. समजलं. क्वेश्चन नंबर 100 हे झालं आपला सोल्युशन. तर आता आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून टाका. सबस्क्राईब अँड शेअर. सबस्क्राईब आणि शेअर करा सर्वांनी. कमेंटमध्ये सांगा. आता बाकी आपण नवीन व्हिडिओ चॅप्टर वाईज पूर्ण अपलोड करत जाऊ, पूर्ण गणित आणि रिझनिंगचे. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओमध्ये कमेंट करा. तर धन्यवाद. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू.